तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला 23व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. अपेक्षित तर असं होतं की काल सोमवारला वितरणासंदर्भातला सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एक जी आर प्रसिद्ध होईल आणि 2 ते 3 दिवस त्यांची प्रोसेस चालेल आणि 12 ते 15 तारखेच्या दरम्यान अशी माहिती समोर येत आहे प्रसार माध्यमांवर की 12 ते 15 तारखेच्या दरम्यान याचं वितरण होईल. तर त्या संदर्भातला जी आर हा काल येणं अपेक्षित होतं, पण आज तरी जी आर आला पाहिजे. आज जर जी आर आला नाही तर 12 ते 15 तारखेपर्यंत वितरण होणं हे फार कठीण जाणार आहे. तर वितरण नेमकं कधी होणार, जी आर कधी येणार आणि विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला एक जबरदस्त माहिती मिळाली आहे. तर ती काय माहिती असणार आहे, या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे, किती महिला पात्र असणार आहे, कुणाला 6,000 आणि कुणाला 1,500 रुपये मिळणार आहे, या संदर्भातली माहिती अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या, तर तुमची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हप्ते वितरणाच्या हालचालीला आता सुरुवात झालेली आहे. कुठल्याही क्षणी तुम्हाला या हप्ते वितरणासंदर्भात सकारात्मक अपडेट ही पाहायला मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला होता अशा महिला जवळपास 1,77,00,000 आहे आणि अपात्र झालेल्या लाडक्या बहिणी म्हणजे त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता अशा लाडक्या बहिणी या जवळपास 80 लाख आहेत. मार्च आणि एप्रिलचा ज्या महिलांना हप्ता मिळाला असेल, निश्चितच आता अशा महिला मे महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत हप्ते वितरणासंदर्भात सकारात्मक माहिती ही समोर यायला पाहिजे होती. किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एक जी आर हा प्रसिद्ध व्हायला पाहिजे होता, पण अजूनपर्यंत जी आर हा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता आला असेल अशा महिला सुद्धा प्रतीक्षेत आहेत. त्याचसोबत ज्या महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता आला नव्हता पण त्यांना असं वाटत आहे की आपण पात्र असून सुद्धा आपल्याला मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही आणि प्रसार माध्यमांवर वेगवेगळ्या बातम्या येत आहे की ज्या महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता आला नसेल, मेचा हप्ता हा येऊ शकतो. अशा महिलांना मार्च एप्रिल मे जून असे 2 टप्प्यात त्यांना 6,000 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर येतात. त्याचसोबत ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला होता अशा महिलांना फक्त 1,500 रुपये मिळणार असल्याची माहिती ही समोर येत आहे. आणि लाडक्या बहिणींनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हप्ते वितरणाच्या हालचालीला वेग आला आहे. कुठल्याही क्षणी तुम्हाला या हप्ते वितरणासंदर्भातला जी आर हा पाहायला मिळणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एक जी आर प्रसिद्ध करण्यात येईल आणि तिथून 2 ते 3 दिवसात वितरणाची प्रोसेस ही पूर्ण होणार आहे. जवळपास 15 ते 20 तारखेच्या दरम्यान या हप्त्याचं वितरण हे होण्याची शक्यता आहे. या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.